नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, अमावस्या तिथी हा कृष्ण पक्षातील शेवटचा दिवस असून या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही, पण या दिवशी सूर्यग्रहण होत असून हा दिवस शनिवारी येत आहे। 2025 ची शनिचरी अमावस्या 28 मार्च रोजी असणार आहे। शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या किंवा शनिचरी अमावस्या असं म्हटलं जातं। शनी अमावस्या ही 2025 मधील पहिली अमावस्या असणार आहे। या तिथीला शनिदेवांची पूजा केल्याने शनी दोष तसेच 7.5 पासून आणि ढय्याचा प्रभाव देखील यामुळे दूर होतो आणि जीवनात सुख शांती प्रस्थापित होण्यास मदत होते। तर 2025 मध्ये शनी अमावस्या 28 मार्च रोजी संध्याकाळी 7:55 प्रारंभ होत असून 29 मार्च 2025 रोजी दुपारी 4:27 ही तिथी समाप्त होणार आहे। उदय तिथीनुसार 29 मार्च रोजी अमावस्या साजरी केली जाईल। ही अमावस्या तिथी शनिवारी येत असल्याने तिला शनिचरी अमावस्या असं देखील म्हटलं जातं। तर अमावस्या हा दिवस आपल्या पूर्वजांचे स्मरण त्याचबरोबर त्यांची पूजाविधी करण्यासाठी समर्पित मानला जातो। अमावस्या हा दिवस आपल्या हिंदू धर्मात महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो। अमावस्या प्रत्येक महिन्याला येत असते, तर हिंदू पंचांगानुसार त्याचप्रमाणे तिथींनुसार अमावस्या येत असते। हा दिवस बऱ्याच अंशी अशुभ मानला जातो, पण हा दिवस पवित्र गंगा नदीत पवित्र दान, स्नान, पितृतर्पण, पिंडदान, पितृपूजा, होम हवन करण्यासाठी अत्यंत शुभ तसेच पुण्यकारी मानला जातो। त्याचबरोबर ब्राह्मणांना शिदा देणे किंवा भोजन देणे अशा प्रकारचे धार्मिक विधी खूपच शुभ मानले जातात। सोमवती अमावस्या, शनी अमावस्या, सर्वपित्री अमावस्या, त्याचबरोबर मौनी अमावस्या, पौष अमावस्या, वट अमावस्या या हिंदू पंचांगानुसार काही प्रमुख आणि खास अमावस्या आहेत। पौष महिन्यातील अमावस्या ही खूपच महत्त्वाची आणि विशेष मानली जाते, कारण संपूर्ण वर्षातील 12 अमावस्यांपैकी एक म्हणजे मौनी अमावस्या म्हणजेच पौष अमावस्या। या अमावस्येला स्नान, दान, तर्पण, पितरांचे पूजन, होम हवन त्याचबरोबर मौन व्रत पाळण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। अमावस्या हा दिवस आला की बरेच जण विचारात पडतात की हा दिवस अशुभ असतो, पण या दिवशी आपण असे काही उपाय करू शकतो की ज्यामुळे घरातील निगेटिव्ह एनर्जी नक्कीच आपण बाहेर घालवू शकतो। त्याचप्रमाणे बाहेरची निगेटिव्ह एनर्जी बाहेर कशी थोपवता येईल यासाठी घरातील कुलस्त्रीने कोणकोणत्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी किंवा या दिवशी कोणकोणत्या महत्त्वाच्या सेवा कामे आपण आपल्या घरामध्ये करावीत ज्यामुळे घरात या सर्व नकारात्मक गोष्टी प्रवेश करणार नाहीत, याविषयी आज आपण सविस्तर माहितीही जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा। तर मंडळी, घरामध्ये सतत वाद कलह होत असतील तर या दिवशी मिठाच्या आणि हळदी मिश्रित पाण्याने घरामधील स्वच्छता करावी। वास्तुशास्त्राप्रमाणे मिठाचे आश्चर्यकारक असे उपाय हे सांगितले जातात ज्याने घरातील वास्तुदोष दूर होतात। या संबंधी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे। तर मंडळी, मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता ही खूप प्रमाणात असते। त्यासाठी अमावस्येच्या दिवशी काही खास मिठाचे प्रभावी उपाय आपण घरात नक्कीच करू शकतो ज्याने घरात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल। वास्तुशास्त्राप्रमाणे मिठाच्या पाण्याने घर पुसणे या कृतीसाठी सकाळची वेळ ही उत्तम मानली जाते। वेळेचं महत्त्व आपण पाळावं, कारण मिठाच्या पाण्याचा हा उपाय वास्तुतज्ञांच्या सांगण्यानुसार सकाळीच प्रभावी ठरत असतो। त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरातील मंडळींमध्ये शांतता तसेच प्रेमभाव प्रस्थापित होण्यास मदत होते आणि संकट देखील दूर होतात। मीठ हे लक्ष्मीला आकर्षित करते असे मानले जाते, त्यामुळे मिठाचा हा उपाय अमावस्येच्या दिवशी आपण निश्चितच करावा। त्याचबरोबर मीठ हे अँटीबॅक्टेरियल तत्वांनी समृद्ध असते, त्यामुळे घरात माशा, डास, कीटक हे देखील दूर होतात। त्यामुळे दुहेरी लाभ आपल्याला मिळतात। घरातील स्वच्छताही राखण्यास यामुळे मदत होते। त्यानंतर हे वापरलेले पाणी आपण सिंकमध्ये टाकावं। त्यानंतर परत एकदा पाणी हे आपण त्यामध्ये टाकावं, म्हणजे नकारात्मकता असलेले हे पाणी पूर्णपणे आपल्या वास्तूमधून निघून जाईल। या दिवशी या गोष्टींची थोडी आपण काळजी घ्यावी। त्याचप्रमाणे आपल्या सर्व महिला वर्गाचा जास्त वेळ हा किचनमध्ये जात असतो। हा आपला जिव्हाळ्याचा विषय आहे। या किचनमध्ये आपण रोज जेवण हे बनवत असतो। तर या अमावस्येच्या दिवशी गॅस शेगडी असेल, आपला ओटा असेल, त्याचा संपूर्ण
भाग आपण स्वच्छ करावा आणि किचनच्या ओट्यावर जी फरशी असते तिथे हळदीने किंवा कुंकवाचे स्वस्तिक काढावं व त्याची पूजा करावी। स्वस्तिक हे आपल्या हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं। स्वयंपाकघरातील या चिन्हाकडे आपली नजर ही जात असते, ते अतिशय शुभ मानलं जातं। आपले विचार जेवण बनवताना पवित्र आणि सात्विक होत असतात। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा आपल्या घरात नेहमी अखंड वास हा असतो। यासाठी घरात सर्वजण प्रयत्न हे करत असतात आणि म्हणून उपवास, पूजा, अर्चा आपण नेहमी करत असतो। त्यामुळे घरातील मातेची प्रतिमा नेहमी स्वच्छ असावी। शुक्रवारी विधिवत पूजा करावी, तसेच घरातील जाळे, जळमटे, धूळ वेळेत आपण काढून घ्यावी। माता लक्ष्मीचा जप नेहमी आपण करत राहावा आणि घर स्वच्छ नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न आपण नेहमी करावा। यामुळे माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये वास्तव्य हे अखंड राहील। तसेच महालक्ष्मी मातेला प्रकाश अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे घरात नेहमी प्रकाश राहील अशा प्रकारे आपण व्यवस्था करावी। घर नेहमी जिथे पुरेसा सूर्यप्रकाश येत असेल अशाच ठिकाणी असावं। त्याचबरोबर जर देवघर आत असेल तर सतत चालू राहील असा लाईट तुम्ही देवाऱ्यामध्ये निश्चितच लावावा। अंधार अजिबात देवघरामध्ये ठेवू नये। माता लक्ष्मी त्या घरातून निघून जातात, त्यामुळे देवघरामध्ये सतत लाईट हा आपण तेवत ठेवावा, जेणेकरून पुरेसा प्रकाश हा अखंड राहील। त्याचबरोबर आपण अमावस्येच्या दिवशी उंबरठ्याचीही स्वच्छता करावी। त्याचप्रमाणे गॅस शेगडीचीही पूजा करावी, त्यावरही आपण स्वस्तिक काढावं, त्या ठिकाणी दिवा लावावा आणि अमावस्येच्या दिवशी शक्यतोवर आपण तिळाचा किंवा मोहरीचा तेलाचा दिवा हा लावावा। तसेच मातीच्या पंटीचाही वापर तुम्ही करू शकता। आणि लक्षात ठेवा, गॅसजवळ दिवा लावताना आपण सिलेंडरचं मेन स्विच हे ऑफ ठेवावं। या गोष्टींचीही आपण पुरेपूर काळजी घ्यावी। ही पूजा सकाळी किंवा सायंकाळी तुम्ही करू शकता। यावेळी तुम्ही देवी अन्नपूर्णा मातेचंही स्मरण करावं। अमावस्या दिवस घराची स्वच्छता करण्यासाठी विशेष मानला जातो। त्याचप्रमाणे बंद पडलेली उपकरणं, इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेअर कराव्यात किंवा टाकून द्याव्यात। त्याचप्रमाणे अडगळीचे सामानही आपण घराबाहेर काढावं, यामुळे अडकलेली कामं लवकर पूर्ण होतात। त्यानंतर देवघराची स्वच्छता करावी, देव पंचामृताने स्वच्छ करावे। दही व खडी साखर तसेच लिंबू लावून देखील तुम्ही देव स्वच्छ करू शकता। अमावस्या आणि पौर्णिमेला असे महत्त्वाची कामं आपण निश्चितच करावी। त्याचप्रमाणे स्वच्छ पाण्याने देवांना आंघोळ घालावी। त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून देवघरामध्ये जागेवर आपण देवांची मांडणी व्यवस्थित करावी। अमावस्येच्या दिवशी तुम्ही कलशातील पाणी तसेच कलशातील साहित्यही बदलून घ्यावे। मंगल कलश नेहमी देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा। त्याचबरोबर घराचा मुख्य दरवाजा, त्यावर आपण स्वस्तिक काढावं। जुने काढलेले स्वस्तिक पुसून घ्यावं, नवीन काढावे। संपूर्ण दरवाजा मिठाच्या पाण्याने पुसून घ्यावा। स्वस्तिक हे नकारात्मकता, त्याचबरोबर बाहेरील लोकांचे नकारात्मक विचार थांबवण्याचं काम हे करत असतं। त्याचबरोबर या दिवशी न विसरता उंबरठ्यावर देखील आपण हळदीचं लेपन करावं। हळदीमध्ये गुलाबजल, गंगाजल टाकावं आणि ते लेपन आपण करावं। त्यानंतर सुंदर रांगोळी काढावी आणि दोघं बाजूला दिवे प्रज्वलित करावेत। उंबरठ्यालाही आपण हळदी, कुंकू, दीपधूप दाखवावा, कापूरही प्रज्वलित करावा आणि उंबरठ्याला हात लावून घरातील नकारात्मकता दूर व्हावी, घरात सुख समृद्धी शांतता प्रस्थापित व्हावी अशी आपण मनोभावे प्रार्थना करावी। त्यानंतर दही भाताचा देखील आपण उपाय करावा। भात शिजवताना त्यात आपण मीठ अजिबात टाकू नये। त्यानंतर एका वाटीत किंवा केळीच्या पानावर तो आपण काढून घ्यावा। त्यात थोडे दही तसंच काळे तीळ आपण टाकावं। तुम्ही थोडी मोहरी देखील घातली तरीही चालेल। हा दही भात घराला प्रदक्षिणा घालत चारही बाजूला टाकावा। तुमच्या घराला प्रदक्षिणा जर घालता येत नसेल तर घराच्या शेवटच्या भिंतीला तो लावून घरावरून ओवाळून घ्यावा आणि त्यानंतर तो पक्ष्यांना तुम्ही खाऊ घालू शकता। तो घरी आपण परत आणू नये। हातपाय धुवून मग आपण घरामध्ये प्रवेश करावा। पूर्वी शस्त्र जपण्याची साधन म्हणून त्यांची पूजा केली जायची। आपल्या रोजच्या उपयोगात येणाऱ्या आपले वाहन, गाड्यांचे देखील या दिवशी पूजन केले जाते। त्यांना पाण्याने धुवून स्वच्छ करून घ्यावे आणि त्यांची देखील आपण पूजा करावी। त्याचबरोबर नारळ देखील फोडावा। तुम्ही जर अजूनही मुख्य दाराला कोहळा बांधला नसेल तर या अमावस्येला हा कोहळा तुम्ही नक्कीच बांधावा। त्याचा योग्य प्रकारे विधी असतो, तो कसा बांधावा याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्हीही नक्की पाहावा। हवं तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अशी मान्यता आहे की कोहळा सर्व प्रकारची नकारात्मकता आपल्या शोषून घेत असतो। घरातील लोकांना आपल्याला दृष्ट किंवा नजर लागली असेल किंवा एखादी बाहेरील बाधा
उत्पन्न झाली असेल तर या सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींना स्वतःमध्ये सामावून घेण्याची क्षमता कोळ्यामध्येही मोठ्या प्रमाणावर असते। तर हा कोळा घरापुढे, दुकानापुढे, ऑफिस पुढे बांधला जातो, मात्र त्याची विशिष्ट रीत पद्धत ही आहे, त्याप्रमाणे आपण ती करावी। यासाठी आपल्या चॅनलवर त्याविषयीचा डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। आणि जर कोळा बांधला असेल आणि थोड्या दिवसात तो खराब झाला, त्यातून पाणी यायला लागले, तर हा अपशकुन वगैरे असं काही न मानता तो तुम्ही दुसरा बदलून घ्यावा। त्याची नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता ही संपुष्टात आलेली असते, त्यामुळे तो खराब होतो आणि त्यामुळे अमावस्येच्या दिवशी तुम्ही दुसरा बदलून घ्यावा। सोमवती अमावस्या असेल किंवा दिवाळी अमावस्या असेल, पूजा आपण व्यवस्थित करून मग तो तुम्ही बदलून घ्यावा। हा कोळा घराच्या बाहेर अशा ठिकाणी बांधावा की त्या खालून येणाऱ्या व्यक्ती येतील आणि जर त्यांची नजर होत असेल तर ती शोषून घेण्याचं काम कोळा हा करत असतो, म्हणून तो आपण नक्कीच आपल्या घराच्या बाहेर बांधावा। त्याचबरोबर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला कधीही झाडू मारू नये। देवी लक्ष्मीची येण्याची ती वेळ असते, त्यामुळे घराचा दरवाजा उघडा ठेवावा। शुक्रवार हा देवीचा वार असतो, या दिवशी एखादी सवाष्ण स्त्री जर आपल्या घरी आली तर तिला लक्ष्मी स्वरूप मानून काहीतरी खायला द्यावं, हळदी कुंकू लावावं, नमस्कार करावा। संध्याकाळची पूजा म्हणजे तिचा उद्देश असा असतो की दिवसभर कामात मिळालेले यशाची देवाजवळ आभार मान्य होय। तसेच या पूजेत स्वतःचे आत्मविश्लेषण करावं आणि देवाला प्रार्थना करावी की दिवसभर काही चुकीचे आपल्या हातून नकळत घडले असेल तर देवाने तुम्हाला एवढे सामर्थ्य द्यावे की तुम्ही पश्चाताप करू शकाल व चुका पुन्हा आपल्या हातून होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्यावी। सायंकाळची पूजा ही नेहमी योग्य वेळेत करावी। ही पूजा सूर्यास्ताआधी 1 तास व सूर्यास्तानंतर 1 तास नंतर करावी। ही पूजा सायंकाळची पूजा रात्री कधीही करू नये, योग्य वेळ सायंकाळचीच मानली जाते। रोज ही वेळ चुकवू नये। सकाळची पूजा करायला सर्वांना एकत्र यायला जमत नसेल तर संध्याकाळची पूजा आपण शक्यतोवर सर्वांनी मिळून करावी, याने आपापसातील प्रेमभाव वाढतो। आरती ही करावी, त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि भक्तिमय होत असतं। मंडळी, 2025 मध्ये पहिली शनी अमावस्या आणि आपल्या हिंदू वर्षातील शेवटची शनी अमावस्या 29 मार्च रोजी आलेली आहे। ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची ठरते। शनिदेवांचा प्रकोप शांत करण्यासाठी आणि शनिदेवांसंबंधी दानधर्म करण्यासाठी अमावस्येचा दिवस हा उत्तम मानला जातो। या दिवशी विशेषतः शनिदेवांसंबंधी दानधर्म करणे अत्यंत शुभ मानलं जातं। ज्या लोकांवर 7.5ची किंवा 2.5चा म्हणजेच ढयाचा प्रभाव आहे, त्यांनी तर्पण, पिंडदान आणि पिंपळ झाडाची पूजा करावी, त्यामुळे शनी दोषांचा प्रभाव कमी होतो आणि जीवनात शांती समृद्धी येत असते। तसेच शनिदेवांना मोहरीचे तेल अर्पण करावे आणि काळे तीळ देखील अर्पण करावे। ओम शम शनिचराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा, अत्यंत लाभदायक हे मानले जाते। या दिवशी पिंपळाच्या झाडाला कच्चं दूध आणि पाणी एकत्र करून ते अर्पण करावं। तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा आणि 11 वेळा प्रदक्षिणा करत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता। यामुळे तुमची बरीचशी स्थिती सुधारेल। तर मंडळी, अशा प्रकारे शनी अमावस्येच्या दिवशी आपण कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी कराव्यात या संबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली। त्याचबरोबर प्रभावी उपाय कोणकोणते करावेत हे देखील जाणून घेतलं। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। श्री स्वामी समर्थ।